श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. मला सांगा, आपण नेहमी प्रार्थना करतो का? आणि जर आपण प्रार्थना करत जरी असलो तरी त्या प्रार्थनेचा अर्थ काय आहे हे आपण कधी जाणून घेतलं आहे का? या प्रार्थनेमुळे नेमकं काय सिद्ध होतं, यातून आपण काय शिकत असतो? तसंच ध्यान काय आहे, ध्यान लावण्याने काय होतं, ह्या सर्व गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे. प्रार्थना ही आपण जेव्हा आपल्या आईसमोर बसून करतो तेव्हा आपल्या मनात नेमकं काय चाललेलं आहे हे आपल्या आईपर्यंत पोचत असतं. व जेव्हा ध्यान लावतो तेव्हा आपल्या आईला आपल्याला काय सांगायचं आहे ते आपल्याला कळत असतं, बरोबर ना? मग मला सांगा, आपण प्रार्थना योग्य रीतीने केली म्हणजे आई आपल्याला काय हवं आहे ते देऊ शकते, किंवा आई आपल्याला ते देणारच अशी अपेक्षा ठेवून प्रार्थना केली तर योग्य आहे का? किंवा आपण ध्यानाला बसतो तेव्हा हा विचार करत ध्यान करायला बसलो की आई आपल्याला एखादा संकेत देईल किंवा एखादा चांगला उपाय सांगून आपण काय केलं पाहिजे हे सुचवेल, असे विचार करत जर ध्यान लागू शकते का? आपण या दोन्ही गोष्टींमध्ये फक्त आपलाच विचार करत असतो. मग सांगा, दोन्ही गोष्टींकडून आपल्याला कसा लाभ होईल? मला इतकंच म्हणायचं आहे, प्रार्थना किंवा ध्यान दोन्ही करताना मनात निस्वार्थी भाव ठेवून केला तर आपल्या पदरात नक्कीच सुखाचा वर्षा होईल. असे हळूहळू आपल्याला अनुभव देखील येतील. आपण प्रार्थना करतो हे फक्त एक साधन आहे आपल्याला आईपर्यंत पोचण्याकरता. उदाहरणार्थ, आपल्याला एखादी नदी पार करायची असेल तर आपल्याला बोटीची गरज भासते. ह्यात आपण बोट म्हणजे प्रार्थना किंवा प्रार्थनाचं पुस्तक असे समजणं योग्य ठरेल. तसंच आपण जेव्हा नदी पार करून दुसऱ्या किनाऱ्याला पोचतो तेव्हा बोटीची गरज तिथे संपते. आपण जेव्हा आईपर्यंत पोचतो तेव्हा आपल्याला कसल्या गोष्टींची गरज भासत नाही. पण हो, नदी पार करताना दुसऱ्या किनाऱ्यापर्यंत पोचेपर्यंत जे काही वादळ येईल, पाऊस येईल, त्या सर्व संकटांना, अडचणींना धीराने जाऊन आपण आईचं नाव घेऊन सावरलं पाहिजे, तरच आपण दुसऱ्या किनाऱ्याला जाऊन पोचू शकतो. तसंच ती बोट किनाऱ्याला लावताना देखील ती कुठे कशी सविस्तर जागेवर बांधून ठेवली पाहिजे जेणेकरून ती बोट पुन्हा पाण्यात निघून जाता कामा नये, हा देखील विचार करणं गरजेचं आहे. म्हणजेच त्या प्रार्थना किंवा त्या प्रार्थनेच्या पुस्तकांना सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे, कारण त्याच बोटीने आपल्याला पुढचा प्रवास देखील करायचा असतो. म्हणूनच आपण माघार न घेता आईच्या चरणापाशी तर पोचतोच, पण मोक्ष गाठायचा असेल तर खूप खडतर प्रवास अजून करावा लागतो. तेव्हा आपण आयुष्य योग्य त्या दिशेने घेऊन जात आहोत असं आपल्याला हळूहळू कळायला सुरुवात होते. आई आपल्याला अनुभव पण तसे देत असते. खूप सोपे आहे का आध्यात्मिक वाटेवर चालणे? तसं बघायला गेलं तर हो, आणि दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर नाही. तितकी उत्सुकता आपल्याला आपल्यात आणणं गरजेचं आहे. तसंच अंगात बळ, संकटांना तोंड द्यायला नेहमी तयार राहणं, जे काही वाटायला येईल ते हसत खेळत सहन करणं, ह्या गोष्टी आपल्याला आपल्यात आणण्यासाठी खूप परिश्रम, खूप अभ्यास, मी तर म्हणेन पूर्णपणे आपण अंगाऱ्यात घालून घेत आहोत असं वाटतं. मोक्षापर्यंत तेव्हाच आपण पोचू शकतो, कारण हिरा देखील कोळशाच्या खाणीतच तापून हिरा बनत असतो. तसंच हे आपलं आयुष्य आहे. मोक्ष प्राप्त करायचा असेल तर तापून सगळं सहन करतच प्राप्त होऊ शकतं. पण एक आहे, एकदा का पाण्यात उडी मारली की आपल्याला पोहता जरी येत नसलं तरीसुद्धा त्या क्षणाला आईचं नाव घेऊन तिथल्या तिथेच प्रयत्न करत राहिलो की आई आपल्याला यश देतेच. मग आपण वाचू शकतो. जर पोहता आलं नाही म्हणजेच आईवरचा विश्वास डगमगू लागला ना, तर मात्र आपण पाण्यात बुडूच शकतो. म्हणूनच आईवर तितका विश्वास असणं गरजेचं आहे. खरं सांगू, आपण या गोष्टी करायला घाबरतो, पण जेव्हा आपण आईवर विश्वास ठेवून कोणती गोष्ट करतो ना, मग कसलीच भीती वाटत नाही. फक्त इतकंच, आईला मनापासून साथ घातली पाहिजे, निस्वार्थी सेवा केली पाहिजे, अपेक्षा न ठेवता सकारात्मक कर्म करत राहिलो की आपल्याला कसल्याचीच कमी पडत नाही आणि आई आपल्याला अगदी तिच्या कुशीत झेलून धरते. श्री स्वामी समर्थ.